दादा गरुड या संशयित आरोपीने आज असा आरोप केला आहे की याच्यामधील आरोपी अमोल खुणे आणि कांचन साळवे संशयित आरोपी यांनी धनंजय मुंडे यांच्यासोबत 25 मिनिटं परळीच्या शासकीय विश्रामगृहात चर्चा केली होती की मनोज जारांगे पाटील यांची कशा प्रकारे हत्या केल्या जाईल असा आरोप त्याने केला. ते अशी कबुली देताना त्याचा व्हिडिओसुद्धा व्हायरल होतोय. पण ही कोण लोक आहेत? म्हणजे सध्या तरी 3 नावं आहेत: अमोल खुणे, कांचन साळवे आणि दादा गरुड. यातील दादा गरुड या इसमाविषयी तरी इत्थंभूत सगळी माहिती मिळालेली नाही आहे. मात्र अमोल खुणे याच्याविषयी थोडी माहिती मिळू शकते. अमोल खुणे हे धानोरा तालुका गेवराई आणि जिल्हा बीड येथील रहिवासी आहेत आणि त्यांच्या पत्नीचा रडतानाचा काल एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये त्यांच्या पत्नीने असं सांगितलं होतं की अमोल खुणे हे खरं तर जरांगे यांचेच कार्यकर्ते आहेत. जरांगे मराठा चळवळीत येण्याच्या आधीपासून शिवबा संघटना या संघटनेमार्फत मराठा समाजासाठी काम करत होते आणि तेव्हापासून खुणे आणि मनोज जारांगे पाटील हे सहकारी आहेत. मनोज जारांगे पाटलांचा फोटो डीपीला, घराला, टीव्हीवर, कपाटावर असं सगळीकडं जारांगेंचा फोटो आहे. इतका निष्ठावंत कार्यकर्ता ते मनोज जारांगेचे होते असंही त्यांच्या पत्नी म्हणाल्या. पण त्यांना एक सवय होती खुणेंना, ती म्हणजे दारू प्यायची आणि दारू पिऊनच स्वतःच्या नवऱ्याला जवळजवळ महिनाभर दारू पाजली. त्याला कुटुंबापासून तोडलं, जारांगेपासून तोडलं आणि भडकवलं आणि एक प्रकारे ब्रेनवॉश करून या सगळा कट रचण्यात आला. याच्यामध्ये दारूच्या धुंदीत त्यांनी असं काहीतरी केलं असावं असे आरोप, असा संशय त्यांच्या पत्नीने या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. खुणे यांच्या घरात त्यांना एक मुलगा आहे, भाऊ आहे, पत्नी आहे, आई आहेत. वडिलांचं निधन 2007ला झालं आहे. 3 एकर जमीन आहे. म्हणजे घरातलं जे काही वातावरण आहे ते साधं घर आहे. साधारण परिस्थिती असणारा हा जारांगेसोबतचा कार्यकर्ता होता. फक्त दारू प्यायचा नाद आणि या महिनाभर नादवला आणि त्यातूनच त्यांनी असा काहीतरी कट करण्याचा निर्णय घेतला असावा असा संशय सध्या वर्तवला जातो आहे. मात्र सध्या तरी प्रसारमाध्यमामध्ये एवढीच माहिती अमोल खुणे यांची आहे. जसं मी सांगितलं, दादा गरुड यांची काही माहिती मिळालेली नाही आहे. पण आता हा जो तिसरं नाव आहे ह्या दोघांच्या वरचा माणूस, तो म्हणजे कांचन साळवे. तर असं म्हणलं जात होतं आधी की ते पी आहेत, पण ते धनंजय मुंडेचे पी नसून एक कार्यकर्ते आहे. धनंजय मुंडेसुद्धा म्हणले की आशय काहीसं मला त्यांना भेटलेलं आठवतं, पण असं काही चर्चा झालेली आठवत नाही आहे. तर हा जो कांचन साळवे आहे हा बीडचा एक कार्यकर्ता आहे आणि बरेचसे धनंजय मुंडे यांच्यासोबतचे त्यांचे फोटोसुद्धा सध्या व्हायरल होत आहेत. सो हा एक धनंजय मुंडेचा कार्यकर्ता, एक जरांगेचा निष्ठावंत कार्यकर्ता आणि एक गरुड. आता याच्यामध्ये दादा गरुडने आणि अमोल खुणेचे जे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत, खरं तर हे व्हिडिओ कुठं शूट करण्यात आले आहेत तर पांडुरंग वसंतराव तारक हे आहेत आंतरवलीचे सरपंच, जे जारांगेचे समर्थक आहेत. त्यांच्या फार्म हाऊसवर जारांगे बऱ्याचदा दिसतात आणि त्यांच्यासोबतचे जवळचे लोकांमध्ये त्यांना गणलं जातं. तर 4 तारखेला 4 नोव्हेंबरला 3 वाजता असं एका कंप्लेनमध्ये, म्हणजे ही जी कंप्लेन आहे तीच गंगाधर काळकुटे यांनी लिहिली आहे की सरपंच तारक यांच्या घरी 4 नोव्हेंबरला 3 वाजता एक हा व्यक्ती आला, दादा गरुड, आणि त्यांनी अशी माहिती दिली की अमोल खुणे आणि तो मिळून जारांगे यांच्या हत्येचा कट रचत होते आणि या कटाची जी काही सुपारी आहे ती कांचन साळवे कर्वे त्यांना एका बीडच्या बड्या नेत्याने आणि नंतर जारांगेने नाव घेतलं धनंजय मुंडेंनी दिली, असा सुद्धा त्यांनी आरोप केला आहे. हा सगळा कट भाऊबीजेच्या दिवशी रचला गेला आणि या कटामध्ये जारांगेच्या हत्या करायला 3 ऑप्शन्स होते असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्या 3 ऑप्शनमध्ये गोळी घालणं, दुसरं जे काही खाण्यावाटे अन्न वाचून विष देणं आणि तिसरा मार्ग होता थेट गाडीने उडवणं. यासाठी दुसऱ्या राज्यातील सुद्धा एका वेगळ्या परमिटची गाडी धनंजय मुंडे त्या ठिकाणी अवेलेबल करून देतील, असा सुद्धा आरोप जारांगे यांनी या ठिकाणी केलेला आहे. याच्यामध्ये अजून एक नाव आलं, ते म्हणजे गंगाधर काळकुटे, ज्यांनी ही कंप्लेंट टाकली होती. तर हे गंगाधर काळकुटे कोण आहेत? कारण की त्यातीलच एका अशा व्हिडिओमध्ये असं सुद्धा दिसून आलं आहे की अमोल खुणे असं म्हणत आहेत की गंगाधर काळकुटे यांना डुकरासारखं धरून मारू अशी भाषा करण्यात आली होती. मग हे गंगाधर काळकुटे कोण आहेत? तर ते आहेत जारांगेचे अजून एक समर्थक, जारांगेचे जवळचे कार्यकर्ते मानले जातात. याच वर्षी लोकसभेला बीडमधनं त्यांनी लोकसभेला अर्जसुद्धा भरला होता अशी माहिती मिळते आहे. आणि त्यांनी यानंतर पत्रकार परिषद घेतली. 2 दिवसाच्या प्रकरणानंतर त्यांनी आज सकाळी खरं तर पत्रकार परिषद घेतली 8 तारखेला आणि त्यांनी त्यात सांगितलं की त्यांना धनंजय मुंडेकडनं अर्ज माघारी घेण्यासाठी 25 कोटींची ऑफर होती. 25 कोटींची ऑफर होती असं ते बोलले. त्यांनी असा आरोप केला धनंजय मुंडेवर. त्यासोबतच त्यांना विधान परिषदसुद्धा मिळवून देऊ अशा पद्धतीच्या सुद्धा चर्चा चालल्या होत्या असं सुद्धा ते बोलले. या 25 कोटी दिल्याची ऑफर आणि अजून अशा
अत्यंत खळबळजनक वादग्रस्त कॉल रेकॉर्डिंग आणि रेकॉर्डिंग्स त्यांच्याकडे आहे, असा सुद्धा त्यांनी दावा केला आहे. करुणा मुंडेसुद्धा ज्यावेळेस बीडमध्ये आल्या त्यावेळेस काही पत्रकारांसोबत त्यांनी यांचीसुद्धा भेट घेतली. हे गंगाधर काळकुटे कॉन्ट्रॅक्टर आणि काही काळ पत्रकारसुद्धा होते असं ते म्हणालेत. आणि त्यात करुणा मुंडे यांनीसुद्धा त्यांना बरेचसे काही कॉल रेकॉर्डिंग्स दिल्या, ज्याचा ते वापर करून पुढं समोर आणू शकतात, जर का धनंजय मुंडेंनीसुद्धा ती लाईन क्रॉस केली तर. याच्यामध्ये त्यांनी कॉल रेकॉर्डिंग दाखवलीसुद्धा, ऐकवली नाही. ते बोलले जर धनंजय मुंडेंनी इथून पुढं काही केलं तर मात्र ही कॉल रेकॉर्डिंग ते ऐकवतील. त्यांनी फक्त ही कॉल रेकॉर्डिंग आज पत्रकार परिषदेमध्ये दाखवलेली आहे. आणि याच्या आधी म्हणजे काल 7 तारखेला धनंजय मुंडे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी याच गंगाधर काळकुटे यांच्यावर असा आरोप केला होता की ते लोकसभा इलेक्शनच्या वेळेस माझ्याकडे येऊन बसायचे, वाट बघायचे, असा त्यांनी प्रकारचा आरोप केला होता. तर यावरनं एक असं समजतं की 4 तारखेपासून कांचन साळवे, अमोल खुने, दादा गरुड ही नावं आपल्या प्रकाश झोतात येतात. त्या नावाची ही आतापर्यंत आम्हाला मिळालेली माहिती होती. अजूनसुद्धा जरांगे यांच्या हत्येचा कट आणि एकंदरच मराठा ओबीसी राजकारण या सगळ्याच गोष्टीबद्दल आपण जवळून नजर ठेवून आहोत. आणि आमचा कुठलासुद्धा अपडेट तुमच्याकडनं मिस होऊ नये यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे आमचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दिसत राहील. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत.